हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. गट क पूर्व परीक्षा फर्स्ट आन्सर की आली. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचे 15पैकी 2 प्रश्न हे आयोगाने जरा थोडे डाऊटफुल दिलेले आहेत. त्याच्याबद्दल एक कालही व्हिडिओ घेतला होता मी, पण ऑन पब्लिक डिमांड आज परत तुमचे खूप मेसेज फोन होते की सर याचा नेमका सोर्स काय आणि तो कसा गृहीत धरायचा, किंवा या प्रश्नाबाबत विशेषतः आता कर्जाच्या बाबतीत पब्लिक डेप जो सस्टेनेबिलिटी ऑफ डेप हे जी कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार. आता बफर स्टॉकचा पण डाऊटफुल आहे, पण तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतो विथ प्रॉपर सोर्स. इथं हा प्रश्न परत डिटेलमध्ये डिस्कस करण्याचं कारण असं आहे, याला मी अजून एक सोर्स आणला, तो तुमच्यासाठी पहिला. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की जुनाच आयोगाचाच एक PYQ आहे जो कम्प्लिटली असाच आहे सेम, आणि मग त्याच्यात उत्तर काय आणि याच्यात उत्तर काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअरिफिकेशन इथं देऊन जाईल. झालं असं की याच्यात 2 गट पडलेत, एक रुलिंग पार्टी म्हणा आणि एक अपोजिशनवाले. काही विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर आहे, लॉजिकवाले वरील सर्व बरोबर असं असं आयोग देतं हे इथं आहे, आणि बाकी कार्यकर्ते जे कन्सेप्टला धरून आहेत ते याला आहेत. कारण कन्सेप्ट नीट क्लिअर केल्यानंतर कळतं की हे 0 नसतं. त्यामुळे असे 2 गट पडले, आणि याच्या व्यतिरिक्त दिलेले इकडं मग ते अपक्ष सगळे. आता बघू काय होतं ते. या इकडं सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः काय विचारले, तिथं निकष विचारलेत. जनरली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन इथं कुठंही इंडिया, भारत हा शब्द वापरला नाही. तुम्हाला सर याचा काय विषय, लक्ष द्या फक्त नीट. आता पुढे जाऊ. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण काय दिलं होतं, ब आणि क. आता आयोगाने फर्स्ट आन्सर कीनुसार काय दिलंय, अ ब क वरील सर्व. हा प्रश्न STI मेन्स 2017चा. ठीक आहे. आता इथं सार्वजनिक कर्जाच्या शाश्वत निकषासंदर्भात सेम परत, म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला इथं लक्षात येईल. मी हे सगळं टेलिग्रामवर टाकतो, डोंट वरी. अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा, तुम्हाला तिथं ह्या सगळ्या PDF, हा क्वेश्चन विथ ऑथेंटिक सोर्स सगळं मिळून जाईल. डोंट वरी. इथं फक्त समजून घ्या काय प्रकार आहे तो. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिगार्ड द क्रायटेरिया. कशाचा, सस्टेनेबिलिटी ऑफ दी डेप. इथं पण प्रश्न हा आता आपला इथं आहे, पब्लिक डेप सस्टेनेबिलिटी. आता शब्दरचना वाक्यरचना थोडी बदललेली, पण सेम प्रश्न आहे. जर प्रश्न सेम असेल, हा आपला आत्ता 2025चा, आणि ह्याचं उत्तर आयोगाने काय केलंय, अ ब क, म्हणजे हे बरोबर दिले आत्ता याच्यानुसार. आणि आयोगाचाच जुना प्रश्न हा कुठला, STI मेन्सचा. सो इथं आयोगाने फर्स्ट आन्सर कीनुसार ह्याचं उत्तर वरील सर्व दिलं होतं फर्स्ट आन्सर कीनुसार. पण फायनल आन्सर कीनुसार मग मात्र काय केलं, ब आणि क, म्हणजेच हे चुकीचं दिलंय, हे 2 बरोबर आहेत. सो विशिष्ट कालावधीत कर्ज 0 असणं हा आयोगाचाच PYQ आहे, जो आयोगाने इथं स्टेटमेंट चुकीचं म्हणून दिलेलं आहे. आली क्लिअरिटी. म्हणजे ॲक्च्युली आता आयोगाने दिले म्हणजे हे नाही आहे, तर कन्सेप्टला जरी तुम्ही व्यवस्थित धरून हे प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तरी तुम्ही तेच आपण कालच्या याच्यामध्ये तेच सांगितलं होतं. विशिष्ट कालावधीत कर्ज 0 असणे, विशिष्ट कालावधीत कर्ज 0 असणे हा आहे आत्ताचा लेटेस्ट प्रश्न आपला 2025चा. हा आहे STI मेन्सचा 2. इथं त्यांनी सेकंड आन्सर कीनुसार उत्तर बदललेलं आहे. आधी वरील सर्व दिलं होतं सेम आपलं आत्तासारखं, आणि मग आयोगाच्याच PYQनुसार, आयोगाच्याच प्रश्नानुसार आणि उत्तरानुसार आत्ताचा प्रश्न हा आपल्याला उत्तर बदलायला भाग पाडतो. येस ऑर नो. मिळाला डेमो हा आयोगाच्या प्रश्नानुसार. म्हणजे ज्याला ज्याला काल विद्यार्थ्याला वाटत होतं ना, सर कशाला काय उगाच तुम्ही काही हे करता, अरे काही काय, हे आयोगाचा प्रश्न आहे ना. आयोगाने उत्तर दिले, आपण आयोगाचं तरी ऐकायचं का नाही. म्हणजे बऱ्याच जणांना काल असं वाटलं की नाही सर स्वतःची कन्सेप्ट रेटतायत, उगाच काहीतरी आव आणतात की आपण खूपच जास्त आहेत. काही नाही बाबा, आयोगाच्या कन्सेप्टनुसार आपण जर बघितलं तर क्लिअर कट पहिला पर्याय इथं चुकीचा आहे. बरं, आता मग आता ह्याच्याबद्दल आहे काय निर्णय घेईल तो पूर्ण आयोगाचा अधिकार आहे. कितीतरी गोष्टी आयोगाने सेकंड आन्सर कीनुसार सुद्धा चुकीच्याच ठेवलेल्या आहेत. आता उद्या म्हणजे भविष्यात सेकंड आन्सर की लागली आणि आयोगाने परत ह्याचं उत्तर तसंच ठेवलं हे आपलं इथं, तर त्याला मी जबाबदार नाही. कारण कन्सेप्टच जी चुकीची आयोग दाखवतंय त्याला तसं म्हणायचं नाही. मी कालही सांगितलं की सूर्य पूर्वेकडून उगवतो का पश्चिमेकडून, नाही सर सेकंड आन्सर कीनुसार आईनं पश्चिमेकडून ठेवलंय, मग तू पण तसंच कंटिन्यू कर. म्हणजे सायन्समध्ये एखादा प्रश्न आलाच की माणसाला किती किडण्या असतात, 4 किडण्या. सर आयोगाने सेकंड आन्सर कीनुसार 4 किडण्या म्हणल्यात, चेक कर, स्कॅनिंग करून घे 4 किडण्या आहेत का, कळतंय. सो प्रश्न हा आपल्या नॉलेजचा, कोणाचा किंवा आयोग कसा आहे काय डझंट मॅटर, पण ॲक्च्युली आपण जर आता इथून पुढे अभ्यास करणार असाल तर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर माहिती असली पाहिजे, आणि त्याच्यानुसार हे इथं आयोगाने उत्तर चेंज केलेलं आहे. चलो, सो नेक्स्ट हे 2 क्वेश्चन बघितल्यानंतर पुढे येऊयात आपण. सर काय ऑथेंटिक सोर्स आहे तुमच्याकडं की जे पहिलं विधान आहे कर्ज 0 असणं हे चुकीचं आहे, तर इथं वर्ल्ड बँकेचा सोर्स आहे. यांनी काय डेफिनेशन दिलेली आहे सस्टेनेबल डेप कसा असलं पाहिजे वगैरे काय त्याच्या संदर्भात. तर इथं त्यांनी एक स्टेबल ठेवणं अपेक्षित आहे किंवा कमी करणं, रिड्यूस करणं अपेक्षित आहे गव्हर्नमेंटनी. ह्याला आपण सस्टेनेबिलिटी डेप म्हणतो. इथं 0 करणं कुठंही नाही. तसं असलं असतं त्यांनी क्लिअर कट वर्ल्ड बँकेने मेन्शन केलं असतं. बरं, नीती आयोगाचा पण जर तुम्ही बघितलात इथं पण स्टेबल करणे, कमी करणे असाच प्रकारे 0 करणे नाही आहे. हे 2 सोर्स झाले, हे पण मी टाकतो.
परत सांगतो, अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल, त्याच्यावर तुम्हाला हे उपलब्ध होऊन जाईल सगळं. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट इथं आहे. आता आयोगाचा प्रश्न आणि इथलचे काही पॉईंट्स मॅच होतात का? मी ही इमेज जरा थोडी वर घेतो किंवा आयोगाचा आपला हा प्रश्न इथं आणतो. चला नीट बघा. आताचा आपला प्रश्न काय, 2025चा हा वाला, विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असणे. या इकडं आता हा एक रिपोर्ट म्हणून किंवा डिस्कशन पेपर आहे, एक संस्था आहे, त्याच्याबद्दल पण सांगतो. बघा आता, सस्टेनेबिलिटी पब्लिक डेप 3 क्रायटेरिया. त्याच्यामध्ये इथं दिले क्लिअर कट, सस्टेनेबिलिटी ऑफ इंडियाज पब्लिक डेप शुड बी 0 ॲट अ स्पेसिफिक फ्युचर पिरियड. इथं आला का हे? तुम्हाला सर या सोर्स सापडला आम्हाला. हे काय बरोबर आहे ना? आत्ताचं विधान हे विधान लागू होतं ना? ठीक आहे. आता दुसऱ्या विधानाचा विषयच येत नाही काय, हे इथं. आता याच्यात फरक दाखवतो. आयोगाचा हा प्रश्न आहे, विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. इथं पण सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी असावे. इथं भारत ना प्रश्नात वापरले ना इथं वापरलंय. तुम्हाला सर नाही, मग तसं कन्सिडर करायचं असतं. कोणी सांगितलं तसं? अरे कन्सेप्ट ही जगात सगळीकडे सारखी असते. ह्याला भारतासाठी असेल तर स्पेसिफिक मेन्शन करावं लागेल. हा पहिला मुद्दा. आणि इथं तुम्ही जे सोर्स म्हणताय ना सर, हा सोर्स मॅच होतोय, हा पण टाकतो मी टेलिग्रामला. हा कुठला आहे काय सगळं डोंट वरी, फक्त समजून घ्या. इथं क्लिअर कट काय म्हटलंय, इंडियाज पब्लिक डेप, म्हणजे भारतासंदर्भात हे स्टेटमेंट आहे की डेप शुड बी 0 ॲट अ स्पेसिफिक फ्युचर पिरियड. मग इथं आपण असं मनानंच कन्सिडर करायचं का? नाही ना सर, आपण भारतातली परीक्षा देतोय ना, तर मग भारतातलं अरे फार बालिशपणा आहे हा. हे आपल्याला कन्सेप्ट जी असते ना ती सगळीकडे सारखी असते. त्यामुळे इथं तो एक पॉईंट येतो. बरं, अजून ह्याला बेस देतो तुम्हाला. ह्याला आपण ऑथेंटिक म्हणायचं का? तुम्ही ज्यावेळेला क्लेम करता ना, तर क्लेम करताना आता परत सांगतो, हे जर आयोगाने ॲक्सेप्ट केलं तर मग तर काहीच नाही, ओकेचा कार्यक्रम सगळा. पण ॲक्सेप्ट करताना गव्हर्नमेंट सोर्स किंवा गव्हर्नमेंटचं काही त्याला बॅकअप असतं, ज्याला आपण ऑथेंटिक सोर्स म्हणतो. तर इथं या हे काय, हा जो आहे ना, इथं प्रायमरी अस्पेक्ट्स ऑफ ए मीडियम टर्म फिस्कल स्ट्रॅटेजी. आणि इथं हे कोणी हे केलेलं आहे, पारसारथी शोम. हे नाव बघितले की आपल्याला एकदम सर ओके सापडलं सोर्स. आणि ऑथेंटिक व्यक्ती आहे ना पारसारथी शोम. का? कारण हे इथं जनरल अँटी अवॉर्डन्स रूल गार संदर्भात ती समिती होती, टॅक्स संदर्भात होती, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन त्याच्या बाबतीत पण हे नाव होतं. हे आहेत ना, हे दोन्ही गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह ॲक्च्युली. म्हणजे इथं जे आहेत ना, गार आणि टार्क हे केंद्र सरकारमार्फत त्यांच्यावरती नियुक्ती केली होती. कोणाची? पारसारथी शोम. त्यामुळे हा विषय इथं संपला. नाव फक्त आपल्याला ओळखीचं आहे याच्या संबंधित. पण हे जे हे इथं हा एक डिस्कशन पेपर आहे. आणि ती संस्था कुठली आहे? तर ही संस्था इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन. आणि ही कुठल्याही गव्हर्नमेंटची नाही आहे, क्लिअर कट इंडिपेंडंट पब्लिक पॉलिसी ऑर्गनायझेशन. त्यामुळे ह्याचा जर काही संबंध गव्हर्नमेंटचा असला असता तर आपण ते ॲक्सेप्टही केलं असतं. कुठलीही संस्था ज्यावेळेला एखादं काही रिसर्च करते तो त्याचा इंडिव्हिज्युअल असतो पार्ट. बरं, अजून हा एक डिस्कशन पेपर आहे बरं का, रिसर्च पेपरसुद्धा नाही. ह्याच्यामध्ये असं असतं, म्हणजे हा जो सोर्स आहे ना, ह्याला आपण किती ऑथेंटिक म्हणायचं. तुम्हाला पाठवायचं तर पाठवा, आम्ही म्हणून परत हा तुमचा विद्यार्थ्याचा निर्णय, क्लेम करायचा नाही करायचा. आणि तो आयोगाचा निर्णय की उत्तर बदलायचं नाही बदलायचं, चूक बरोबर, मला त्यात पडायचंच नाही आहे. आणि हेही नाही दाखवायचं की आयोग चुकीचा आहे का मी बरोबर आहे का, मी चुकीचा का आयोग बरोबर, डझंट मॅटर. मी हा विषय शिकवतो म्हणल्यानंतर मला माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि त्याला सोर्सेस तुम्ही जे जोडताय किंवा जे वाटतायत तर ते ॲक्च्युली किती ऑथेंटिक आहेत हे सांगणं म्हणजे खरं इथं शिक्षकाचा कस असतो. नाही तर मग ह्याच्यात पडायचं नाही भानगडीत, काय नाही डिस्कस केलं नसतं मी, ह्याच्यात पडलोच नसतो. काय करायचं तुम्ही बघून घ्या तुम्ही आणि आयोग. पण हे का दाखवतोय इथं, तुम्हाला डिस्कशन पेपर जर हे दाखवायचं असेल तर ह्याचं तुम्हाला हे पाहिजे काय, हे गव्हर्नमेंट पॉलिसीसाठी नाही किंवा गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलेलं नसतं, नॉट बाइंडिंग फॉर दी गव्हर्नमेंट. आणि इथं हे जे आहेत ना हे ओपिनियन सगळे हे इट रिफ्लेक्ट्स ऑथर्स व्ह्यूज. आता कुणी काही समजा एखादा एक्सपर्ट असतो तो त्याचा ओपिनियन तिथे देतो, हे व्ह्यूज आहेत त्याचे. आणि एक पुढे भविष्यात काही रिवाईजही होऊ शकतात. असा हा डिस्कशन पेपरचा तुम्हाला भाग माहिती पाहिजे. अजून ह्याच्यामध्ये क्लिअर कट इट प्रेझेंट्स इनिशियल फाइंडिंग्स. फायनल अजून काही चेंज असेल तर माहीत नाही. हे डिस्कशन पेपरचं स्वरूप आहे. आणि हा सगळा डिस्कशन पेपर म्हणजेच पारसारथी शोम डिसेंबर 2000चा हा पेपर आहे, 2000 सालचा, डिसेंबर 2000 साल. क्लिअर? म्हणून ह्याला कुठलाही गव्हर्नमेंटचा बॅकअप नाही. गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केला असेल वगैरे तरी आपण ते मान्य केलं असतं, पण तसं नाही. आणि ती संस्था पण गव्हर्नमेंटच्या संबंधित नाही आहे. क्लिअर? चलो इथंपर्यंत. आता अजून हा पार्ट जरी तुम्हाला इथं लक्षात आला तर क्लिअर कट इथं इंडियाच्या संबंधित मेन्शन केलेलं आहे, प्रश्नामध्ये कुठंही इंडिया मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे
हे अपोजिट आहे दोन्ही पण. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, हा रिपोर्ट कधी आलाय? 2000 साली. ठीक आहे. मग ज्या वेळेला आपण जुन्या प्रश्नाकडे जातो, STI मेन्सच्या 2017ला, आता हा पेपर तर कधी होता? 2017ला. मग त्यावेळेला आयोगाने फर्स्ट आन्सर कीनुसार वरील सर्व बरोबर दिले होते. तेव्हा तो हा रिपोर्ट होता ना, रिपोर्ट कधी होता? 2000 सालचा. पेपर कधीचा आहे? 2017चा. मग तेव्हा त्या रिपोर्टनुसार क्लेम पाठवत असेल बऱ्याच जणांनी, रिपोर्ट तो उपलब्ध होता. जसं आता आपण शोधून काढला, ऑब्व्हियसली तेव्हाही. आणि मग तेव्हा जर तो रिपोर्ट आयोगाने ग्राही धरला असता तर हे बरोबर दिलं असतं. पण मग आयोगाने सेकंड आन्सर कीनुसार उत्तर काय दिले? ब आणि क. आता पटलं का? म्हणजे तो रिपोर्ट काय आत्ता आलाय का बाहेर? तो 2000 साली होता, म्हणजे त्या प्रश्नाच्या वेळेस होता, पण तिथं ते कन्सिडर केला नसेल असंच दिसतंय क्लिअर कट उत्तरावरून. म्हणजेच एकतर तो इंडिया संबंधित होता आणि क्लिअर कट कन्सेप्टला धरून त्याचा कुठेही तिथं ताळमेळ लागत नाही, असं सगळं आहे. आणि कन्क्लुजन मग या इकडं आपला आत्ताचा जो प्रश्न आहे इथं. सो या सगळ्या गोष्टीवरून एक लक्षात ठेवा, सस्टेनेबल डेप ही जी कन्सेप्ट आहे किंवा डेप सस्टेनेबिलिटी, ह्याच्यानुसार सरकारने कर्ज ही काय केली पाहिजे? स्टेबल केली पाहिजे, कमी केली पाहिजे किंवा रिपे करण्याची कॅपॅसिटी ठेवली पाहिजे. खूप अशा सगळ्या गोष्टी त्याच्या निकषात आहेत. कुठल्याही कन्सेप्टमध्ये अजून तिथं झिरो करणे हा कुठलाही भाग नव्हता, म्हणून हे इथं आपण चुकीचं ठरवतोय. बाकी या दोघांचा तर विषय येत नाही. आणि आयोगाच्या आधीचा प्रश्नाचा आणि आत्ताचाही रेफरन्स दाखवला, उत्तरही दाखवलेत. ह्याच्यानुसार तुम्ही आता तुमच्या पद्धतीने तुमचं पुढचा अभ्यासाचं किंवा काय असेल ते करा. ह्याच्या पलीकडे एक अजून हे दाखवतो. हा एक प्रश्न क्लिअर झाला एक इथपर्यंत. आता उत्तर काय देईल काय नाही, तुम्ही कसे क्लेम करायचे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बफर स्टॉकचा एक प्रश्न आहे, स्टे ट्यून, तोही येईल तुम्हाला आणि सेम असाच सांगेल. तिथंही बऱ्याच जणांचं असं झालंय, सर नाही आम्ही एकच उत्तर दिलं होतं आणि आयोगाने तेच दिलंय, पण ॲक्च्युली अ आणि ड यायला पाहिजे होतं. तोही विथ प्रूफ व्यवस्थित तुम्हाला सांगून देईल ते. आता इथं हा प्रश्न कालही दाखवला होता मी, PM विश्वकर्मा योजना ही. आता हा प्रश्न कंबाईन ग्रुप बीचा प्रीचाच आहे 2024चा. हे वाक्य बरोबर आहे. आता ॲक्च्युली हे वाक्य चुकीचं आहे, पण सेकंड आन्सर कीनुसार सुद्धा आयोगाने दोन्हीही बरोबर असं म्हटलेलं आहे. का? कारण विश्वकर्मा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना नाही. म्हणजे इथं बघा सेंटर स्पॉन्सर स्कीम असं दिलेलं आहे आणि हे चुकीचं आहे. का? या इकडं हे विश्वकर्मा स्कीम झूम करतो अजून. PM विश्वकर्मा इज अ सेंटर सेक्टर स्कीम आहे, सेंटर स्पॉन्सर नाही. आणि कालही सांगितलं मी, सेंटर सेक्टर आणि सेंटर स्पॉन्सर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा वरवर अभ्यास असणार काय म्हणते, असं कुठं असतं का सर, एवढं बार काय तुम्ही बघता राहो, सेंटर सेक्टर सेंटर स्पॉन्सर. ॲक्च्युअली प्रॉब्लेम आपल्या कन्सेप्टचा आहे की आपल्याला ह्या गोष्टी एवढ्या कधी डीपमध्ये सांगितलंच नाही. हा कंबाईनचा प्रश्न आहे. म्हणून अर्थाने ते पॅटर्न का फॉलो करायचा, त्याचं कारण आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधला फरक सुद्धा माहिती असला पाहिजे. आणि बऱ्याच जणांना आपलं लेक्चर किंवा हा डेटा न झेपण्याचं कारणच आहे की कधी पोहोचलोच नाही इथपर्यंत आणि हा सगळा गोंधळ. या इथं अजून सांगतो, PM विश्वकर्मा इज अ सेंटर सेक्टर स्कीम. हे सगळे गव्हर्नमेंटचे सोर्स आहेत, माझे नाही आहेत. सेंटर सेक्टर इथं पण PM विश्वकर्मा इज अ सेंटर सेक्टर असे भरपूर सोर्स आहेत. आणि आयोग काय म्हणतं, PM विश्वकर्मा इज अ सेंटर स्पॉन्सर स्कीम. आता असं असून सुद्धा ऑथेंटिक सोर्स पाठवून सुद्धा जर आयोगाला ॲक्सेप्टच करायचं नसेल, तर मी म्हणल्याप्रमाणे सूर्य पश्चिमेकडून उगवतो जर आयोग म्हणला आणि तुम्ही मला सर आयोगाने सेकंड आन्सर कीनुसार ठेवलं, घे मग ॲक्सेप्ट करून आता की सेकंड की आन्सरनुसार जे दिलंय की बाबा सूर्य पश्चिमेकडून उगवतो. मग हे सगळं जर आपण असंच घ्यायचं असेल आयोगाकडून ॲज इट इज, तर आपल्याला पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी मात्र मग काहीतरी चुकीच्या गोष्टीला सामोरे जावं लागेल. ह्या गोष्टी फर्स्ट आन्सर कीनुसार दिलेल्या आयोगाने सेकंड आन्सर कीनुसार दुरुस्त केलेल्या आहेत. असंही उदाहरण आहे की जसं तसं जे चुकीचं ठेवलंय तेच चुकीचं कंटिन्यू केलेलं आहे आणि काय काय वेळेला सुधारणा केलेल्या आहेत. आणि हे PM विश्वकर्माचं उदाहरण असं आहे की क्लिअर कट सेंटर सेक्टर आणि सेंटर स्पॉन्सर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. इथं परत दाखवतो तुम्हाला दोघात फरक आहे का नाही. यस, इथं सेंटर सेक्टर स्कीम आणि सेंटर स्पॉन्सर स्कीम असे खूप खूप गोष्टी दाखवण्यासाठी. असो, चला हा झाला एक प्रश्न. आता अजून बफर स्टॉकचा असाच घ्यायचा आहे आपल्याला, अशीच काय म्हणतो ब्रेनस्टॉर्मिंग आपल्याला त्याच्यावर करायची आहे. ह्या सगळ्या बाबतीत आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला सोर्स, बाकी तुमच्या पद्धतीने तुम्हाला ठरवा क्लेम करायचा आहे काय करायचं आहे, इट्स युअर चॉईस. माझं काम आहे ते मी करत राहणार, कारण इकॉनॉमिक्सचा टीचर म्हणून ज्या ज्या गोष्टी अशा वाटत आहेत ह्याच्यात परत सांगतो, आयोग चुकीचा आहे मी बरोबर आहे, नथिंग. कन्सेप्टनुसार आपण गेलो पाहिजेत. आणि मी सोर्सेस तुम्हाला वर्ल्ड बँकेचे, नीती आयोगाचे दिलेले आहेत आणि तो रिपोर्ट पेपर पण दिलेला आहे, तोही मी तिथे टाकून देईल.
चलो, सो भेटूया पुढच्या प्रश्नाला, जो बफर स्टॉकचा आहे. तिथं अजून कुठल्या कुठल्या गोष्टी नवीन फाइंडिंग सापडतात. आणि ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणांना असं वाटतं की सर काय करायचं आहे, किती बिनाकामाचं आहे, किती भयानक आहे. मी मागे सांगितलं ना, आयोगाच्याच माजी सदस्याचं वाक्य आहे आयोगाबद्दलच, की आयोगाने प्रश्न ऑप्शन्स हे एररलेस काढले पाहिजेत. हा असा गोंधळ घालून काय करणार तुम्ही? अजून तुम्हाला जर खोलात जायचं म्हणलं, मी आता सुरुवातीला ते कन्फ्यूज नाही केलं तुम्हाला, या इकडं. हा काय प्रकार आहे मला सांगा. तुम्हाला हे 2 प्रश्न दाखवतो इथं आता. म्हणजे इथं बघा, जर अजून बारकाईने गेलात ना, काय इथं विशिष्ट कालावधीसाठी कर्ज 0 असणे, STMS 2017. विशिष्ट कालावधीसाठी कर्ज 0 असावे, आणि इकडं काय आहे, असणे. मग आता तुम्ही जर असे बारकावे काढत बसलात तर आपण काय इथं मराठी ग्रामर खेळतोय का? हा, ते काय तुमचं नाम आहे का क्रियापद आहे का क्रियाविशेषण आहे, हे खेळायचं का इथं? असणे काय आणि असावे काय, कळतंय? म्हणजे हा सगळा प्रकारच विचित्र आहे सगळा एकदम, ह्याच्यात मुळात पडलंच नाही पाहिजे. म्हणून प्रश्न आणि ऑप्शन्स हे एररलेस असले पाहिजेत, असे आयोगाच्या सदस्यांचे मतं आहेत. भविष्यात आयोग तसं काळजी घेईल आणि मुलांना नको त्या गोष्टीमध्ये पडायची ॲक्च्युली गरजच पडली नाही पाहिजे. जो अभ्यास आहे तो चेक झाला पाहिजे. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर त्याच्यासाठी वेगळा पेपर आहे मेन्सला, तिथं चेक केलं पाहिजे, इथं नाही. अशा कन्फ्युजिंग होतं काय, त्या तिथलच्या एका तासामध्ये एवढी क्षमता आपली नसते, हे मान्य केलं पाहिजे. आता आपण इथं डिस्कस करतोय, पण तिथं हे अशामुळं कन्फ्युजन वाढतं. सर मग असणे का असावे, हा मुळात इकॉनॉमिक्सचा पार्टच नाही आहे. तुम्ही कन्सेप्ट विचारा ना, सस्टेनेबल डेप्थ काय, हे इथं खेळत बसायला तिथं जमत नसतं. चलो, सो हा सगळ्या गोष्टींचा एकच आहे कन्क्लुजनचा पार्ट, की आपण ह्या गोष्टीला तयार राहा. मी कालही सांगितलं, ह्या अशा एका प्रश्नावर जर आपला कट ऑफ ठरत असेल तर माझं म्हणणं आहे, समजा 15 पैकी 2 डाऊटफुट केले आयोगाने, तर 13 प्रश्नांचं काय, कळतंय? आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते असं वाटत असेल, नाही आमचा हेच झाला, पण ह्या डाऊटफुल प्रश्नापर्यंत आपला कट ऑफ यावं, ही वेळ यायलाच नाही पाहिजे ना. 15 पैकी हे 15 आहेत, हे किती आहेत? 2 प्रश्न उरले, किती? 13 पैकी किती बरोबर आले? जे विद्यार्थी इथं हे करतायत ना, सर नाही असं नसतं, काही नसतं, अरे बाबा ह्या 2वर तू का जीव अडकलाय? 13 पैकी किती बरोबर आलेत? नाही सर इथं 3 चुकले, म्हणजे इथलचे 3 चुकले, आता ह्या 2 मध्ये परत अजून काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. ती वेळ आली, कारण इथं परफेक्शन नाही, इथं आपली डेप्थ नाही आहे, आणि प्रत्येक वेळी आयोग हे असं करतच असं नाही. आता ह्यावेळेस तसे 2 प्रश्न झाले, मागच्या वेळेस ओके होतं सगळं, किंवा ग्रुप सीला तसं झालं, ग्रुप बीला काही नाही. ज्या वेळेला हे आहे ना, हे लक्षात ठेवा, असं परीक्षेत होऊ शकतं. म्हणून आपण जेवढं चांगला अभ्यास करता येईल, डिटेल करता येईल, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, फॅक्च्युअल डेटा, किंवा 15 पैकी असे 1-2 प्रश्न जाणार आहेत कुठल्या ना कुठल्या कारणानं, आपल्यामुळे जाता कामा नये. आयोगाच्या टेक्निकल चुकीमुळं, आयोगाच्या ह्या अशा उत्तर चुकीचे देण्यामुळे जर प्रश्न जात असेल तर ते आपल्या हातात नाही, एक्सटर्नल फॅक्टर आहे. आयोग शेवटी सर्वोच्चच आहे, घटनात्मक दर्जा आहे, आपण ते मान्यच केला पाहिजे. मग ते सगळं सेकंडरी. मग आता प्रायमरी काय, आपल्या हातात जे आहे, किमान असे 2 प्रश्न सोडून उरलेल्या प्रश्नांमध्ये माझा स्कोर ठरला पाहिजे, हे शेवट नीट लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा. पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये परत तोच सगळा मानसिक त्रास होऊ शकतो. किती विद्यार्थी आता याच्या मागे लागलेत का, कारण आता कट ऑफच्या बाउंड्रीवर आहोत आपण. असो, बघा याच्यातून तुम्हाला काय लक्षात आलं, काय नाही पुढच्या परीक्षेसाठी. मग अभ्यास खूप जास्त चांगला केला की ह्या भानगडीत पडायचं नाही. समजा आपला मार्क आता चांगले असतील आणि भले 2 कॅन्सल होऊ द्या, नाही तर उत्तर चुकू द्यात आयोगाच्या ह्याच्यामुळं, तरी आपण जर इनमध्ये राहतो तर मात्र निवांत मेन्स अभ्यास करता येईल. नाहीतर ह्याच्यात आता तुमचे अजून 10-15 दिवस जाणार आहेत. ही झाली फर्स्ट आन्सर की, त्याच्यानंतर सेकंड आन्सर की, त्याच्यात काय केलं माहीत नाही, मग प्लस मायनस स्कोर होतो. मग परत रिझल्ट लागेपर्यंत असंच चालायचं. रिझल्ट लागल्यावर कळतं की अरे नाही सर मी इन झालो, मग तिथून पुढे अभ्यास कसा करणार? किंवा आता अभ्यास करता आणि रिझल्ट नंतर कळले सर नाही मी आऊट झालो, नाही बसलो, पुन्हा काय करणार? सो जर तरचा खेळ हा थांबला पाहिजे. त्यासाठी एकच सोल्युशन आहे, अभ्यास नीट करणे. असो, चला भेटूया पुढच्या याच्यामध्ये. थँक्यू.